आज आहे धुलीवंदन, तर सगळ्यांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज चंद्रग्रहण पण आहे, त्यामुळं 11 नंतर काही खायचं नाही, काही म्हणजे काहीच करायचं नाही. त्यामुळं सगळा स्वयंपाक जो पुरणपोळीचा स्वयंपाक येतो आम्ही 11 वाजेपर्यंत करून जेवण वगैरे करून सगळं आवरायचं आहे, म्हणून आम्ही पटपट सगळं बनवतोय. बऱ्यापैकी स्वयंपाक आमचा झालेला आहे. आता आम्ही पुरणपोळ्या बनवतो. दीदी इथं लाटून देत आहे. दीदी तुम्हाला धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. आज काही धुलीवंदन हे नाही करता, एवढं पण सेलिब्रेट नाही करता येणार आहे आज, कारण ग्रहण असल्यामुळं पटपट सगळं आवरून बसायचंय घरातच. पोरगा म्हणे दादा यांना काहीतरी काम सांगत होते, हे म्हणे मी किती काम केलं तुम्ही नव्हते तेव्हा. दादा म्हणे काय केलं तू? इतकं वाडा झाला ना का बस, लय शायनिंग मारली. आत्ताच मी प्रण केलेलं होतं बरं का, खायचं नाही अजिबात नाही. तोंडाला पाणी आलंय. तुम्हाला कळलं आता 6:45 पर्यंत काही भेटणारच नाही, तर काही ऑप्शन नाही. काय म्हटले? माझ्या बापाचं घर आहे. मग आम्ही नाही मला जे म्हणलो वाटेल ते करीन मी. करा ना. आत्ता म्हणाल मला नाही जेवायचं, 10 मिनिटांनी जेवायला बस. आम्ही नाही द्या ना 10 मिनिटांना. माझ्या बापाचं घर आहे. किचनचा ताबा आमच्याकडे आहे. राखी डन. राखीचं बाई कॅरेक्टरच येते. किचनची ड्युटी आमच्याकडे असल्यामुळं. नाही पण ती लोकायला हसवी तिथं घरी. हे बघा इथं मस्त सार झालाय, इथं पुरणपोळ्या बनवते आणि इथं भात झालाय, इथं भजनची पण तयारी झाली. गुड मॉर्निंग दादू, गुड मॉर्निंग. झोप झाली का? का करती? चिकूला आवाज दे बरं. चिकू हॅपी होळी. चिकू यो 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 यो. चिकू इकडे चिकू. आलं बा म्हणून सकाळी सकाळी आज तर. चिकू पाहून इतका आनंद होतो ना कानाला की बस. रात्री तर इतका त्याच्यासोबत बोलत होता. कोण आहे रे? वा त्यालाच पण बोलू राहिला तो मोबाईल मध्ये. कोण आहे? आवाज दे त्याला, आवाज दे. त्याला फटका दे, फटका दे त्याचे. त्याला एक फटका दे. कोण आहे म्हणा तू? माझ्यासारखा दिसतो. बोल. हा त्याला पाहतो ना आवाज. कोण आहे रे? का नाही का? यांना दोघांना ग्रहणाच्या नियमांचा इतका राग येतोय की बस या त्याला एक एक प्रश्न विचारते. 11 वाजेनंतर मोबाईल पाहिजे चालतो. हा एवढा दमदार नव्हता. हा ते बळ हळूहळू नाही आता त्या ठेवला काय फायरिंग. तर आमचा मेकअप झालाय मस्तपैकी, आम्ही रेडी झालोय. आणि कशी दिसतोय आम्ही, आमची टोपी थोडी वाकडी झाली, इग्नोर करा. आज आम्ही इतका वेळ झोपलो की बस 1 वाजता आंघोळ केली. आज थोडी लेटच आंघोळ घातली. त्याला असं वाटलं अरे मला आंघोळ का नाही घालत, पण आंघोळ घातल्यावर इतका खुश झाला की बस आहे ना दादू. आणि डायरेक्ट 4 वाजता उठला. आणि आता मी मेकअप झालेला आहे आमचा, आणि आता आजीकडे जायचं आहे खेळण्यासाठी. कुटू इकडं बा काय धिंगाणा चालू आहे यांचा. ग्रहण असल्यामुळे सगळे एकाच जागी बसलेले. आता आंघोळ करायची थोड्या वेळाने. धिंगाणा का ना का ना.
ग्रहण तर संपलंय आणि आता आम्ही सगळ्यांनी आंघोळी केलंय. पहिले तर रात्यांनी केली, मी केली, आता दीदी करताय. कानाला सुद्धा आम्ही आंघोळ घालणार आहे. आणि ग्रहण संपल्याशिवाय स्वयंपाक पण करायचा नव्हता, त्यामुळं आता स्वयंपाकाला पण लेट झालंय. तर चला पटपट स्वयंपाक करून घेतो. आत्या डांगर शिरताय तोपर्यंत मी मसाले भाताची तयारी करून मसाले भात बनवते. आणि मस्त डांगर, मसाले भात आणि चपाती. इतकी भूक लागली ना, सकाळी एकतर आज लवकर जेवलोय, म्हणजे 10:30 वाजले असं. हां, 10 10:30ला जेवलो, त्यामुळं आत्ता खूपच भूक लागली. त्यामुळे आता पटकन स्वयंपाक करतो आणि जेवण करतो. तर सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेतलं आहे आणि आता लगेच भात बनवून घेते. चला जेवण करायचे. सगळ्यांना इतकी भूक लागली ना की बस असं झालंय कधी जेवण करू. इतकी भूक लागली होती, इतकं फुल जेवण झालंय ना. आणि आता मस्त शतपावली करतोय थोड्या वेळ, कारण जेवणच इतकं झालं, असं कधी न मिळाल्यासारखं जेवण झालं माहिती का. एवढा वेळ उपाशी राहिल्यानंतर माणूस एवढा काही खाऊ शकतो. हे पा मुद्दाम असं दाखवत आहे की माझ्या अंगावर गाडी आणताय, पण मला कळतंय यांच्यात एवढी हिंमत नाही. तर आता सगळं काही आवरून आम्ही वरती आलोय आणि आमचे साहेब बघू शकता तुम्ही मागे. हे बघा, का ना दादू, काकी तू लाईट दिसू दे ना म्हणा आम्हाला. काय करते तू? इतकी मजा वाटती ना त्याला लाईट पाहायला. आवाज करायला लागला होता ना. आता पहा मोबाईल चार्ज होऊन लाईट पाहू राहिला. मला म्हणतोय होय लाईट पाहू दे. नवीन शिकलाय आता, त्याला जर कोणाला आवाज द्यायचा असं काही म्हणायचं असलं ना, होय असं करतो. हा ना दादू, काना कसा करतो, दूध प्यायचं नसल्यावर काना कसं करतो. लाईट पाहू दे आम्हाला, नंतर बाकीचं पाहू. आणि ते लाईट चेंज झाले का तरी त्यांच्या सोबत बोलतो तू.